वेलकम ॲट स्नेहदीप अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर आज आपण पाहूया कन्फ्युजिंग वर्ड्स, गोंधळात टाकणारे शब्द यांच्या पार्ट 2. यापूर्वी तुम्ही पार्ट 1 बघितला असणारच, त्याचे तुम्हाला निश्चितच फायदा झालेला असणार. चला तर आज आपण पाहूया पार्ट 2. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा. चला. बोर. बोर म्हणजेच डुक्कर. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ बोर इन अ जंगल. मी जंगलात डुक्कर पाहिले. बोर. बोर म्हणजेच कंटाळवाणे, कंटाळा. एक्झाम्पल, आय वुड नॉट वॉन्ट टू बोर यू विथ माय चाइल्डहुड स्टोरीज. मला माझ्या बालपणाची कथांनी तुम्हाला कंटाळा आणायचं नाही आहे. नेक्स्ट. विन. विन म्हणजेच शिरा, वृत्ती. फॉर एक्झाम्पल, अ रिच vein of iron ore was found in hillside. डोंगराळ भागात लोह खनिजाची समृद्ध शिरा सापडली. वेन. वेन म्हणजेच व्यर्थ, दिमागखोर. फॉर एक्झाम्पल, ही इज द वेनियस्ट मॅन आय नो. माझ्या ओळखीचा सर्वात व्यर्थ माणूस आहे हा. नेक्स्ट. टो. टो म्हणजेच पायाचे बोट. एक्झाम्पल, ही हॅड सम काइंड ऑफ फंगस बिटवीन हिज टोज. त्याच्या पायांच्या बोटमध्ये एक प्रकारची बुरशी होती. टव. टव म्हणजेच ओढणे, वाहन. एक्झाम्पल, माय बाईक वॉज टव अवे बाय थीफ. माझी बाईक चोराने पळवून नेली. नेक्स्ट. स्टोरी. स्टोरी म्हणजेच मजला. एक्झाम्पल, the library children section is located on the lower story. लायब्ररी मुलांच्या. नेक्स्ट. स्टोरी. स्टोरी म्हणजेच मजला. फॉर एक्झाम्पल, द लायब्ररी चिल्ड्रन सेक्शन इज लोकेटेड ऑन द लोअर स्टोरी. लायब्ररी मुलांचे विभाग खालच्या मजल्यावर आहे. स्टोरी म्हणजेच कथा, गोष्ट. एक्झाम्पल, विल यू टेल मी अ स्टोरी डॅडी. बाबा, तुम्ही मला स्टोरी सांगू शकतात. नेक्स्ट. प्रे. प्रे म्हणजेच बळी घेणे, शिकार. एक्झाम्पल, स्मॉल बर्ड्स दॅट प्रे ऑन इन्सेक्ट्स. लहान पक्षी जे कीटकांचा शिकार करतात. प्रे म्हणजेच प्रार्थना करणे किंवा परिणाम. फॉर एक्झाम्पल, लेट अस प्रे फॉर पीस. चला शांततेसाठी प्रार्थना करूया. नेक्स्ट. अफेक्ट. अफेक्ट म्हणजेच प्रभावित, परिणाम. फॉर एक्झाम्पल, द कोल्ड वेदर अफेक्ट द क्रॉप्स. थंडीचा पिकांवर खूप परिणाम झाला. इफेक्ट. इफेक्ट म्हणजेच परिणाम, उद्देश. फॉर एक्झाम्पल, the quality of food has a major effect on the taste. परिणाम होता. नेक्स्ट. इन्श्युअर. इन्श्युअर म्हणजेच खात्री करणे. फॉर एक्झाम्पल, बिफोर लिव्हिंग फॉर वर्क मार्टिन इन्श्युअर दॅट ही हॅड हिज फोन. कामावर जाण्यापूर्वी मार्टिनने त्याचा फोन असल्याची खात्री केली. इन्श्युअर. इन्श्युअर म्हणजेच विमा. फॉर एक्झाम्पल, they insure the painting for ₹10 lakh against damage or theft. त्यांनी पेंटिंगच्या 10 लाख रुपयांचा विमा नुकसान किंवा चोरीसाठी काढला. नेक्स्ट. साईट. साईट म्हणजेच दृष्टी, पाहण्याची शक्ती. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर्स मॅनेज टू सेव्ह हिज साईट. दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. साईट. साईट म्हणजेच खुली जागा. फॉर एक्झाम्पल, द फोर्ट इज नाऊ अ हिस्टोरिक साईट. किल्ला ऐतिहासिक स्थळ आहे. नेक्स्ट. पेशन्स. पेशन्स म्हणजेच संयम किंवा सहनशीलता. एक्झाम्पल, आय डोंट हॅव द पेशन्स टू वेट इन लाईन फॉर आवर्स जस्ट टू बाय अ तिकीट. म्हणजेच फक्त तिकीट घेण्यासाठी तासनतास रांगेत थांबण्याची धीर माझ्याकडे नाही आहे. पेशंट. पेशंट म्हणजेच रुग्ण किंवा मरीज.
फॉर एक्झाम्पल द डॉक्टर हॅज मेनी पेशंट. डॉक्टरांकडे खूप रुग्ण आले आहेत. नेक्स्ट न्यू. न्यू म्हणजेच माहीत होते. फॉर एक्झाम्पल आय न्यू ही वॉज लाईंग. मला माहीत होते तो खोटं बोलत होता. न्यू. न्यू म्हणजेच नवीन. फॉर एक्झाम्पल हॅव यू रीड अ न्यू नोवेल. तू तिची नवीन कादंबरी वाचली का? नेक्स्ट गॅरंटी. गॅरंटी म्हणजेच हमी देणे किंवा हवाला. फॉर एक्झाम्पल वी गॅरंटी टू रिफंड युअर मनी इफ यू आर नॉट डिलाईट विथ युअर परचेस. तुम्ही तुमच्या खरेदीवर खुश नसल्यास आम्ही तुमचे पैसे परत करण्याची हमी देतो. वॉरंटी म्हणजेच हमी. फॉर एक्झाम्पल द टेलिव्हिजन कम्स विथ अ फुल 2 year वॉरंटी. टीव्ही पूर्ण 2 वर्षाच्या वॉरंटीसह येते. नेक्स्ट बाय. बाय म्हणजेच विकत घेणे. फॉर एक्झाम्पल ही बॉट अ डिनर फॉर अस. त्याने आमच्यासाठी जेवण विकत घेतले. बाय. बाय म्हणजेच द्वारे. फॉर एक्झाम्पल बाय द टाइम यू वेक अप आय विल हॅव फिनिश द वर्क. तुम्ही जागे व्हा तोपर्यंत आमचे काम संपलं असेल. नेक्स्ट मेरी. मेरी म्हणजेच आनंद. फॉर एक्झाम्पल द मेरी साऊंड ऑफ लाफ्टर. हास्याचा आनंद आवाज. मॅरी. मॅरी म्हणजेच लग्न किंवा विवाह. फॉर एक्झाम्पल कुणाल मॅरिड टीना 4 years ago. कुणालने टीनाशी 4 वर्षा पहिले लग्न केले होते. नेक्स्ट डेझर्ट. डेझर्ट म्हणजेच वाळवंट. फॉर एक्झाम्पल ही ट्रॅव्हल्ड थार डेझर्ट अलोन. त्याने थारच्या वाळवंटात एकट्याने प्रवास केला. डेझर्ट. डेझर्ट म्हणजे मिष्टान्न. फॉर एक्झाम्पल आय हॅव मेड कस्टर्ड फॉर टुनाइट्स डेझर्ट. मी आज रात्रीच्या मिठाईसाठी कस्टर्ड बनवलेले आहे. नेक्स्ट फीट. फीट म्हणजेच पाय. फॉर एक्झाम्पल आय स्प्रेन माय फूट. माझा पायाला मोच आली. फीट. फीट म्हणजेच पराक्रम. फॉर एक्झाम्पल गेटिंग द हाऊस पेंट वॉज क्वाईट अ फीट. घराला रंग करणं हे एक मोठी कामगिरी किंवा पराक्रम होते. नेक्स्ट अलाउड. मोठ्याने. फॉर एक्झाम्पल ही लाफ आउट अलाउड ॲट इज ओन जॉक. तो स्वतःच्या विनोदावर मोठ्याने हसला. अलाउ म्हणजेच परवानगी. फॉर एक्झाम्पल शी इज अलाउ टू ड्राईव्ह अ कार. तिला कार चालवण्याची परवानगी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.